8 मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, जय श्रीराम. 8 मार्च जागतिक महिला दिन आणि आज हा मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होत आहे. तर सर्वच महिलांना 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तसेच तुम्ही आज जर पाहिलं असेल तर राजमाता जिजाऊ आहेत. स्त्री शिक्षण चळवळीच्या उद्गात्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनाही या निमित्ताने नतमस्तक होते. आज सावित्रीबाईंनी जो आपल्यासाठी शिक्षणासाठीचा जो संघर्ष केला आणि म्हणून तुम्हासारख्या महिला शिक्षण घेऊ शकल्या. या अनुषंगाने एकच सांगेन की भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा महिलांना वेगवेगळ्या योजना देऊन खूप साऱ्या महिलांना स्वतःच्या पायावर उभा राहण्याची ताकद दिली आणि त्याच बरोबरीने महिलांना महापालिकेमध्ये सुद्धा आरक्षण दिलं आणि म्हणून माझ्यासारख्या काही महिला महापौर म्हणून आज महापालिकेवरती काम करू शकत आहेत. सगळ्यांना कळकळीची विनंती एवढीच सांगेन की आज आपल्याला खरं तर ही जी काही संधी मिळालेली आहे, महिलांना जो आज स्वातंत्र्य मिळालेलं आहे. खरं तर पाहिलं तर पूर्वी असं होतं की महिला अबला नारी सबला नारी होती, परंतु आता खूप चांगला मान सन्मान पाठिंबा पुरुष वर्ग सुद्धा आपल्याला देत आहेत. कारण पूर्वी असं म्हटलं जायचं की सखी तू हक्क मागायला नाही, हक्क सांगायला शिक, सखी तू वाघिणीसारखी वागायला शिक. पुरे झाले बंधने, पुरे झाले रीतिरिवाज, आईच्या गर्भातच तू लढायला शिक, सखी तू हक्क मागायला नाही, हक्क सांगायला शिक, सखी तू वाघिणीसारखी वागायला शिक. खरं तर वाघिणीसारखी म्हणजे मिळालेला मान सन्मान, मिळालेलं स्वातंत्र्य याचा समाजासाठी सुद्धा काहीतरी चांगला उपयोग करण्यासाठी महिलांनी पुढे यावं आणि या अधिकाराचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करावा ही कळकळीची विनंती. कालच जाहीर झालेला अर्थसंकल्प जर तुम्ही पाहिला असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खूप चांगला अर्थसंकल्प ज्याच्यामध्ये महिलांसाठीच्या खूप साऱ्या तरतुदी सुद्धा आपल्याला करून दिलेल्या आहेत आणि या निमित्तानं देवेंद्रजींचे सुद्धा मी मनापासून आभार मानते आणि पुन्हा एकदा सर्वच महिलांना 8 मार्च या जागतिक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. जय शिवराय. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.